नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एका आजीची खास मुलाखत घेणार आहोत. तिचे बालपणीचे तसेच लग्न झाल्यानंतरचे माहेरचे तिला आलेले विविध अनुभव या मुलाखतीच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो. चला तर मग करूया मुलाखतीला सुरुवात. लेंड्याचे, शेकळाचे, अजून लोखंडीचे लाकडं असायचे, लाकूड असायचे. मोठाले लाकडं असते ना. मोठ्याने म्हणजे ह्या माचीया वणी म्हणावं. आणि असं कुऱ्हाडी देत नसत. त्या दादाच्या काठीवनी टिपरे करायचे निभार आणि त्यांनी काट साळायचे शेकळाचे असल्यावर. म्हणजे हानाचे निसते टिपरे आणि काटे हानाचे निसते. आणि साळून चिरडुकी पाडायचे साळ्या. गॅस नव्हता का त्या काळामध्ये? गॅस गॅस नाही नाही गॅस कुठला राखेल नव्हतं ती. राखेल बी चिमण्या सुद्धा लावाय राखेल नव्हतं तर. पहिले नुसतं आपलं आणि राखेल कसे वापरायचे. हा गोड भाकरी कालवण करायचं बी तसंच येड वाकडं. टाकायचे. पण नुसतं खायापुरतं गडी माणसाला खायापुरतं चिमणी ठेव तेवढंच राखेल वापरायचं. तेवढं वापरायचं की इजून टाकायचं आणि झोपायचे हातून करून. म्हणजे राखेलच नव्हतं म्हणून. मिळत पण नव्हतं बी पण पैसा नव्हता ना. राखेल मिळत पण पैसा नव्हता. कुठले पैसे. आम्ही 4 आणे रोजानी काम केलेले. 4 आणे रोजानी. 4 आणे रोजानी, पुन्हा 8 आणे झाला, पुन्हा 12 आणे झाला, पुन्हा रुपया झाला. आणि आता तर 400 आणि 500 गेलाय. आणि जत्राला जाताना किती पैसे नेत तुम्ही? 4 आणे 8 आणे. तितकुशात काय येत असं 4 आण्यामध्ये? 10 पैशाचे 5 पैशाचं पावशेर. 10 पैसे पावशेर. हा का नव्हतं दादा? 10 पैसे पावशेर म्हणलं ते कसं झालं? रुपया म्हणलं तर म्हणत रुपया इतका रुपयाचं तर वजन यायचं नाही म्हणजे इतकं जास्त काय खायला. पैसाच नव्हता लय. रुपयाच नव्हता लय जत्रेला पैसा जायला. झालाय. 8 आणे द्यायचे. ते तुला सांगतो मुंडाशी असत पहिल्या म्हाताऱ्या माणसाला. आणि ते कुलकर्णी यायचा पेपरवाडीचा ते जमा करून पैसे न्यायचा. एखाद्या वेळेस नसले तर दगड देत एवढा मोठा टकुरीवर कोणाच्या? माणसाच्या मनात या ते वायदा नाही. वायदा दे. त्याला काय हा. मग तर अवघडच होतं सगळं. पागोट्यातले असे गाठीत जर बांधलेले असले ते टपुरात चांगले बुडायचे वाजे. बरोबर. कच्चे अशा आहेत का हाला निभार आहेत म्हणून बघा. द्यायचंच नाही. हा. आता म्हणते ना हे बघ काय जे असते ते सांग. हा. आता ज्याचा पुढचा तो लागला का असं करायला मग काय तर. काठीने आणि लगेच सुरुवात करतो. खरंय. आता तसलं पहिले काय टप्पर होते हात लावायला, बोट लावायला ताकद नाही, नव्हती नाही, कोणाची. खरंय. बायकाला बोलायची काय ताप होती. आणि बायकांनी का बायको एखादी उभी. हा. वरातीला त्याला बाया बघा येत नव्हत्या का? नाही म्हणजे आताच निघले म्हणाचं हे असलं. हा हे सांगा ना, पंचमीला कोणी खांद्यावर पंचमीला टकुराव पदूर घेतय का? खरंय. हा टकुरी पदून असल्या तर हाणलीच. टकुरा फुटत होते एकीचे. पायापासून चालले तर चप्पल घालून वाहन घालून जायचं वा नाही. हा ते चप्पल काढून पायात घ्यायचे घालायची नाही. हातात इथून पलीकडे पाराकडे गेले. इकडे पटांगणात नेमकं आलं की कशामुळं? घालायचे, चाललं. कशामुळे असा नियम होता हे माणसं बसले त्यांच्या मरून चप्पल घालून जावं काय म्हणून. म्हणजे पहिले लयच कडक नियम होते म्हणाचे. मग आणि तेच नियमच चांगले होते. नियम चांगले होते. नियम चांगले होते. बाया बी तशाच वागत होत्या. आता म्हणते गप्पा बाड्या कोण आहेस तू? कोण मला सांगणार म्हणतात तू? माही मी चप्पल घालीन नाही तर बूट घालीन म्हणतात का नाही? नाहीतर शिरपती अण्णाला आणि नारायण अण्णाला त्यांना तर असे चाळचाळच भीत होते. टप्पर नव्हती त्यांच्या मोर जायला. पाया पडायला जा म्हणलं तर मनाचे नको बा त्यांच्या मोर. आणि हा बाप अवकाशचे पदर अवकाशचे ती बी कमराच्या खाली आले पाहिजे इकडे. आणि अशी शिटकी बाई जर दिसली तर चांगली. नाही तर मग तिची बरी गत नव्हती म्हणायचं. मग बरी जातच नव्हती. घरचे बिन बाहेरचे लोक चाव करीत असतील. मग बाहेरच्याला काय करते घरचे जातीत होते बाहेरच्याला टप्पर होती काय बोलायला. घरचेच जापीत होते. ताकद नव्हती. घागर घेऊन बारापासून यायचं तर मग असं हात हलवायचं यायचं काय. असंच घागर आली पाहिजे. पहिले सासरवास बी लय होता जणू बायाला. मग उभी बाई नजरच पडत नव्हती. ते
आणि बायाला भाकर खायला शेवटला असायचं जणू नवरा मुकाट्या तिला भाकर द्यायचा जणू का नाही सासरवास सासरची सर्व हा, हा. शेतातली परिस्थिती अर्धी भाकर द्यायची. मुकाट्या द्यायचा जणू तू असं खिशात घालून आणायचा जणू भाकर एखादा जर मायाचा असलं तर नाही तर त्याचीच मग आरमान करायची. तू भाकर देतो काय? तू हो भाकर देतो? भाकर दिल्यामुळे बी हा मग गाड्याची सुद्धा ताकद नव्हती. नको बाबा ते म्हातारं आपल्याला काय बाई म्हणून. लय अपराधी आणि काय करावं वागले आता? तुला भूक म्हणायचं. लागली पण मला नाही आणून द्यायच्या बाबा ती भाकर. बाप हम्म. असं होतं पहिलं. म्हणजे बापाला तेवढे पोरं भेटच होते तेच म्हणायचं होते. म्हणजे धान्य कमी होतं का काय आणि नेमकं सासूला सुनाची काय टपर आहे. टोपल्यातली भाकर घ्यायला बी टपर नव्हती. असली तरी बी नाही टोपलं भरलेलं असून दे हम्म. तरी सोनाची टप्पर नव्हती हाताने घ्यायला. विचारल्याशिवाय ती खामा विचारल्याशिवाय नाही हे तलाची का भाकरी घालायला आणि त्या ताटाईने मांडायचं त्या पिढीत. वराया कसल्या अशा का वरं होत्या. राळ्या म्हणे होत्या. हो, ह्या जेवणी बगरीवणी. हो रबराया भाकर बायाला होती. आंबाड्याची भाजी घालायची त्याच्यात. मग तर लयच अवघड होतं पहिलं खायलाच नव्हतं म्हणायचं का नाही हा हा आणि 3 वाजता भाकर होती वेळ. पण तरी पण पहिले माणसं काळ मपा असत. हा धान्य एवढं होत पुरवण होती ना तशी गावरान होतं तेव्हा. एक पुरवण आपल्या घरी 2 माणसं आले तर त्यांना भाकर पुरली पाहिजे. पहिलं चहा होता का नाही चहा नाही. होता. हा मग चहा कवा आला येऊ हा. चहा पार आमचे लेकर बाळ झाल्यावर चहा नव्हता का तवर नव्हता ना. आणि मग काय पीत सकाळ सकाळ चहाच नव्हता. हा भाकरी खायच्या शिळ्या भाकरी आहेत त्या आणि खा म्हणायची. लेकरं आणि असले, ताजी भाकर देत होती काय सासूला हा. सुनाला. भाकरी मागत. नाव कसं. एवढं आहे की दुधू बिदू हे भरपूर असत. ताक द्यायचे ताकन दूध दूध तर लय असन तवा ताक जास्त द्यायचं बायाला. दूध नस दहीन दूध नस बायाला. हे असं ताक लेकराला द्यायचं ताकाचे डेरे द्यायचे लगेच. डेऱ्याने ताक व्हायचं. ताक किती बी खा ताकाची अडचण ताकाबरोबर नव्हती भाकरी. ताक दिलं तर चटणी द्यायची नाही त्याच्यावर. कालवण बी द्यायची नाही चटणी बी द्यायची नाही. त्याला गाडी घ्यायने ताका वाटा जरा आणत नुसतं ताक खायचं आणि चटणीला काय लसूण होता काय? लसूण सुद्धा नव्हतं तर म्हणजे होत नव्हता का देतच नव्हते होते पण देतच नव्हती. म्हणजे मोदक वापराय मोदक लावायचं बी वावरात मोदकच येत होतं ना. त्याच्या आडीच वाजल्या का? हा होय बायाला चहा नव्हता का नाही. हे कराय सुद्धा म्हणत न ग ती केलं तर ती घेईन साखर चहा ती हे करायची. कशाचा असतो म्हणून कळतच नव्हतं. नव्हतं कळतच म्हणजे नव्हतं. तुम्हाला एक सांगतो, आता गहू बाया समजा हा कुणीतरी चहा केला आणि म्हणले बस गहू माय चहा पिऊन जा. म्हणले कसला चहा आहे बाया? म्हणजे तिला चहाच माहित नव्हता केला चहा आणि दिला आपला आपल्या परातीने हा. गावातली गहू हा 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 परातीत पिली. अरे बाय म्हणली हे तर लय चांगलं लागत आहे. बोळी बाई म्हणजे पहिलीच वेळेस पिली म्हणतात ती चहा बोळी बाई आपली. खरंय 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 लय लय पण 100 वर्ष जगली असेल गहूबाई हा जगली. 100च्या मोर जात होती. पहिले माणसं एवढे जगत कस काय होते मग खायला बी कमी होतं समजा नाही नाही खायला कमी नाही. दुधा हे दुभतं. दूध दुधा दुभतं, दुभते हे जास्त जे असं होते ना. म्हणजे दुधा दुभते. चिकन शरीर समजा हा आता म्हणायचं वलावा वलावा. आता हाय ते हायब्रिडच आहे हायब्रिडने हे रसायन खरंय 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 त्या खरंय रसायनाने सारे रोगच झाले. बराबर. सुद्धा गावरान नाही. रोगच झाले रसायनाने. दवाखान्याची सोय होती का पहिली नाही नाही हा दवाखाना नव्हता. आणि मग दुखणं बाणं आल्यावर काय करीत काय नाही, नाही. काहीच नाही. आपलं हे झाड औषध झाडा पाल्याचं औषध कोणी जरा शेणे असलं तर ते असं दुखत येत त्याला ते हे करा गड्या हे करा गड्या म्हणजे वायलं उलटत ना तिचं पाठ चोळा बरं त्याला आणि मग ह्या हातापायच्या चिरा उलटत चोळा म्हणजे मग जरा बरं होईल. आणि काय फरक पडत होता का त्याचा पण तर फरक पडला. फरक पडत. म्हणजे हे गोळ्या औषधापेक्षा पहिल्या औषध भारी होते म्हणायचं हा अहो हे रसायन आहे तेलाने, सारं. खोबऱ्याच्या तेलाने माणसाला गोळ्या चालू किती दिवस टिकतोय आता? खरंय 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 गोळ्या खाऊन बी जास्त दिवस जागा नाही ते आहे की नाही? गोळी कसली माहितच नव्हती. इंजेक्शन बी कसलं असतं ते ठेवलं नव्हतं. डॉक्टर म्हणजे कसलाच नव्हता. तुमच्या काळात सगळ्यात जास्त दिवस जागलेला कोण आहे हा. जास्त दिवस जागलेला तुम्हाला कळत आहे तसं आपल्या वाड्यावरले होय. हा आता सकामान्या ह्यांचे वडील किती जगले असेल मोठे आज 100च्या मोहरले गेलेले. 100च्या मोरच होते समजा. 100 गाठली होती सगळ्यांनीच हा मग म्हणजे 100च्या आत सहसा कोणी राहतच नव्हता
नाही एखादा कुणी जर आजारी बिजारी पडून मारला तरच समजा. आजार बी नव्हतेच घरी. सहसा आजारी कुणी पडत बी नव्हतं म्हणायचं. नाही. हे बीपी टीपी आजार म्हणजे तुला सांगतो खरंच एक माणसाला हा आणि आकाड सर्वांना पिलिंगीचा गोळा यायचा. हा 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 हा. आणि देवी गौरव होती. हा पण देवीनी मरत नसते ना. हम्म. त्या देवी गौरानी बाहेर निघत नसत. हम्म, अजून ते अंगावर ओलं पडत खाली हम्म. निघून जाईल. हम्म. त्यांना काहीतरी पालायचे हम्म. कर्जूला त्याला. ती लक्ष्मी आईची जी जत्रा म्हणते ना, त्याला कुठं बकरं सोडायचं कुठं काय नोक. ते सभासद तसलं काहीच नव्हतं. आपल्या मनाने कोंबडे कापायचे तेवढे आकाडात कोंबडे कापायचे लक्ष्मी आईला. त्याला ते नवसाने सोडायचं ते तसलं काय नव्हतं काही का? नव्हतं तसलं काहीच नव्हतं. म्हणजे हे आता निघलंय म्हणायचं सगळं. हा, मग काय सवासनी घालायच्यात म्हणून अहो तुम्हाला कापायचे सांगतो कोंबडे. पहिले एवढं नव्हतं. हम्म. राजवरी आहे का हा 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 हा. तिथूनच पड्याल बेड इकडं असं किडूक नव्हतं. अलीकडे काहीच नव्हतं म्हणायचं. हे सरकारी वाटत दवाखाना माझ्या होतं. समोर झालाय आता. हे अलीकडला. हो मोठा त्या रोड तर जायचं बेवाट होतं माणूस तिथं नव्हतं पोलीस कुठं ग्राउंड पुढं. होतं बघा. हा 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 आणि हा. चलतच जायचं बिडाला. चलत इथून हा बेडाला चलतच जायचं चलतच पहिले. बिडा. जाई त्याच्या इकडे चला इतक्या बिडाला जाऊन तर. म्हणजे जाऊन येणं होत होतं का दिवसात? आणि मग सकाळचं बेदाला आपलं तर आलं भाकर ना बांधायची जरा हम्म. जायचं बलगुजरात खायची तिथे पाणी असं हिरा असं मोठं बाकी हा 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 तिथे वाटाणे- खायचं जायचं वाटाणे की येतात. बाजार करायचा हा. लगेच बांधायचं गटुडून आणि आपलं. काय 13 आण्याचं 10 पैशाचं लगेच. अजून 2 आण्याचं 1 आण्याचं आणि 5 रुपयाचं तर वजन येत नव्हतं. अगोदरच्या असल्यामुळे तुमचा. हा. आणि हिंदू पासून मोहरा कमलचा कमी. आता तुमचं गाव करचुंडी बरोबर माहेर. हा. मग तिथूनच जवळ खजिन्या हिरे तुम्हाला माहित असेल ती. हा बघितली का नाही खजिन्या चलत हिर? जायचो तर आम्ही वांग्याच्या पाट्या घेऊन खजिन्या हिरी पासून. माहेराला. खजिन्या बारवावर हम्म भाकरी खाईत माघारी येऊन मोंड्यात आपल्या मंडीत पाट्या ठेवीत हम्म 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 वांग्याच्या. हम्म आणि आमचा चुलता माझी चुलत बाई वांगे बी निघत हम्म. रोजान रुपया रोजांनी बहिण्याची वांग्याची पाटी घेऊन रुपया रोजच. रुपया रोज 8 आणे रोज होता. हम्म वा. 8 आणे रुपया रोज द्यायचा हम्म आणि 4 पाट्या 2 पाट्या मग बायाजवळ द्यायच्या आणि 4 पाट्या मी एक माझी चुलत बहीण एक आणि मग चुलता एक. हम्म. आम्ही 3 पाट्या द्यायच्या रोज करणी 2 लावायच्या 5 पाट्या म्हणलं तर निघायच्या आणि रोज जायचं. म्हणजे आज ह्या 2 वाप्यातलं तोडायच्या म्हणजे त्या 2 वाप्यातलं तोडायचे असे तोडायचे वांगी. बरं आता हे तुमचं जे लग्न झाले हा हम्म. ते तुमच्या पोरग बघायला आलं तर तुम्हाला का तुम्ही बघायला जात होते पहिल्या काळामध्ये? हा, ताकद होती का पोराची बघायला. हा. हे? आणि मग कसे जमत होते लग्न? नुसत्या माणसाने जायचं आणि पोरगी बघायची पास करायची आणि लग्नाला आणायची हळदीला. म्हणजे पुरीच्या बापाने आणि पोराच्या बापाने तिकडे लग्न जमवायचं. नुसतं हे काल्याने तिकडे जायचं तिकडे इकडे यायचं हम्म आणि हम्म. लग्न जमवायचं. आणि जांभळीच्या डगळ आणायचे. मांडव कशाचा होता? बाबळीच्या डगळ्याचा जांभळी. ह्याचा जांभळीच्या डगळ्याचा. हम्म हम्म आणि हम्म. मेळी आणायच्या आपल्या जांभळीच्या हा 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 आणि मेळी रवायची आपल्या दारात. हा. आता आमचा हिथच होता की मांडव. आणि लग्न लिंब होता का पाहिला होता का होता की लिंब? येसनाचा भाऊच्या हा दारात. हा 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 हा. अंग त्याच्या इकडून त्या बिचाराला मांडव होते आमचे. आणि किती दिवस पहिले लग्न चलत? 5 रोजाची हळदी करी. हळदीच 5 दिवसाची. हा 5 दिवशी लग्न. म्हणजे 4 दिवस हळद आणि 5व्या दिवशी लग्न. हा. मग तर एवढ्या दिवस म्हणल्यावर त्या नवरीच्या घरच्याचं कंबारडच मोडत असेल. आणि लग्ना दिवशी यायचं वराडाने तिकडे. हम्म, तर हम्म. राजगर नवरी आणायची हळदीला आणि लग्ना दिवशी वराडाने यायचं आणि गडंगनेर घरोघर होता का? पोळ्याची. हा हा. पूर्णाच्या पोळ्याची गडंगनीरच नव्हता. हम्म हम्म हम्म. सगळ्यांनी पोळ्या करता घरचा गडंगनीर होता आम्हाला. हुंडा बिंडा काय दिलेला का तुम्हाला? हुंडा मला बी दिलता हुंडा. माझ्या हुंड्यामध्ये नव्हतं हुंडे झाले चालू. तुम्हाला आणि हुंडा दिला हुंडा- का तुम्ही दिलेला आहे? मी दिलेला आहे. हम्म हम्म आणि हम्म. हुंडा किती हम्म. 200 रुपये. 200 रुपये तुम्ही हुंडा दिला म्हणे, नवरदेवाला? पाटलाच्या भावाला लय हुंडा आला. 200 रुपये हुंडा आलाय ना हम्म. त्याच्या माणसाने दिलाय. हम्म हम्म हम्म. हा हुंड्याचा नवरदेव आहे म्हणायचं. हम्म 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 हम्म. मग नवऱ्याने काय हानमार का चांगले दिवस गेले तुमचे का तारांबळीत गेले? एकत्र होता त्यावेळेस? नाही लय तकशीर होत. आता एकत्र. ते बाहेरला गेले बाहेर जर पारापाशी असले तर हम्म. उंबऱ्यात सुद्धा नजर नाही पडली पाहिजे. हम्म हम्म हम्म. म्हणजे असे नियम होते जुने समजा. हा सगळ्याच बायाला असे नियम होते. ते नियम होते हम्म बाहेर. हम्म हम्म. बाई म्हणजे बाहेर नजर पडली पाहिजे नाही. बर बर बर. दिवस मावळाची आणि ते खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याचं वय. आता पहिलं कसं होतं
बायला तुम्ही म्हणलात ना ते आडुंगी भाकर द्यायचा तिचा नवरा खिशात घालून. खिच्यात घाल करून मग म्हणायचं आता रानात जायचं कोण रानात गेल्या मग म्हणायचं खा भाकर उलची. आईने तुला उलचीकच भाकर दिली तिला अर्धीच भाकर होती. अशा नियमाने भाकरी होत्या पहिल्या बायाला. असं होतं पहिलं. आता राहीन का कोणी तसं? हो आता आता जर तसा नियम दाखवा लागला म्हणते ना आता तू. म्हणते ना, तू कुठाला कुठं माहित नाही म्हणते ना, तू कुठाला नवराच का कोण तू निघ वाटाने. खरंय 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 खरंय. झालं तरी त्या नवऱ्याची लिकूर बघा टपर होती. हम्म. रे घराच्या दारात सुद्धा जायचं नाही ती. का बरं? बायको लिकूर बघायचं तो काय तो आई आणि बाप्पा मान लिकूर तिकडं आई बाप्पा बघायचे माणसं बघायचे ते कुठं असते तर. मुकाट्यात जायचं. आणि बाळातपणाला लावायच्या तिकडं माहेराला. हम्म. मग 1.25 महिना उचतर 2 महिना उचतर एक बाळात 12 महिने राहायचे तिकडं माहेरात. मग आपल्या इथं मग लेकराची टुकरायची नाही. हा 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 हा. टाळूला तेलच नव्हतं. टाळू भरायला तेल नव्हतं. टाळू भरायला तेल नव्हतं सासरसनीला. म्हणून म्हणायचं रामजा तिकडेच लिकूर चांगलं होईल. मग आपल्या इथं तेल बी नाही भेटायचं. बराबर बराबर. मग त्याच्यामुळं मग तसं राहत राहत मग ते नियम काढा तिकडेच रांजा म्हणजे मग लिकूर चांगलं होईल. बरोबर बरोबर बरोबर. असं होत पहिलं. विचारायची काय ताकद होती कोणाला? कशाची? त्याच्या सासू सासऱ्यालाच. नवरा कोण विचारित होत नवरा कुठे कोण आहे म्हणून. म्हणजे नवऱ्याचं काहीच चलत नव्हतं. हा हा. घरचा जो करता धरता पुढारी पोटारी त्याचा सासू आणि सासरा त्यांना त्यांनी जर लावलं तर न्यायचं. आणि ते म्हणते तेव्हाच यायचं ते म्हणते तेव्हाच जायचं. हा पण आलं पहिला अगोदर सासूच्या पाय पडायचं सासऱ्याच्या पाय पडायचं दिराबाईच्या पाय पडायचं आल्या बरोबर माहेरून आल्यावर. आणि ते 6 महिने 6 महिने राहायला कशाला. नाही नवरदेव पाहिला जणू लग्न झालं की 6 महिने बोलत नसा बायकोला. तोंड लेकरू झालं तरी बोलायचंच नाही. बोलायचंच नाही सगळ्या देखत. मुकाट्या मुकाट्या मग आपल्या कामापुरतं कामाला. हा रानात पुढे गेलं आपलं मुकाट्यात उलटी बोलायचं फक्त. ते घरात आल्याला कुणाला माहित होत नव्हतं. नाही नेमका असा समाजाचा नियम होता का? सगळ्याचा तसा नियमच ठरलेला होता. सगळ्या बरोबरचा. आणि एखादा जर असं बोललास तर मग हा त्याची मग तिकडे बैठकीत चांगले ठोकायचे काही म्हणायचे. नाही तर तू आमच्यात येऊ नको म्हणायचे. मग ते लयच अवघड होतं पहिलं. मग पहिलं तसंच होतं. बैल भाड्यास म्हणायचे तू बैल भाड्यास तू कशाला आमच्यात येतो. 6 महिने झाले नाही की लगेच बोलायला लागला असं म्हणतात. असं होतं. आणि ते 16 बिळा पाहिला होता का नव्हता काही? 16 सोळा होता ना. आणि ते आनंद गाय द्यायचं काय होतं ते बी होत. गाडी बैला म्हणलं तरी आनंद होते. गाडी बैल बी देत होते पहिले. हो लेकीला मग होत्या लिकीचा लय सायास होता म्हणायचं पहिला. लय चांगला. खरंय 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 खरं. झालंय आता. बहीण भावाचं नातं आता फार कोरडं झालं म्हणायचं. कोरडं झालं. नवरा बायकोचं बी कोरडं झालं आता काय राहिले आता. नवरा बायको घटस्फोट घेते एकमेकाला सोडून देते. एक झाले. नवरा बायकोच एक झाले. नवरा बायकोच्या विचारामुळेच हे फाटले. खरंय 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 खरंय. नाही तर मग काय फाटत होतो. मग काय तर तू काय तिकडं पिशव्या दिसल्या भरलेल्या तर बायको म्हणते बरं आला एक मी चिकट पाणी तरी देते निघाल. पिशव्या मोकळीच आणले मग तिकडं जा की माघारी तिकडं काय करायचं. हा असं होतंय हे खरंय हे. आता असंय. आता वार पिशवी असली तर एक म्हणजे ताज्या गोड्यावरची गोमासी ह्याला म्हणते. गोमाची. त्याच्याकडे काही नसलं की बाया खरंय खरंय आता उत्तर दिला बघ. त्याच्याकडे काही नसलं की बाई त्याला सोडून जायला बी भेट नाही आता म्हणायचं आताच्या काळामध्ये. आता असा उरपाटा जमाना बदल. तिला एक काही म्हणलं तर जाईन रुतून तर यायची नाही माघारी. खरंय मग भेटन का आपल्या. तू जा तू जाऊ तर माहेरात जाऊ तर दुसरी आणतो असे म्हणायचे पहिली. हा पहिल्या पुरीची संख्या बी लई मोठी होती. आणि आता लग्न होणंच मुश्किल आहे तर कसं काय आता आलाय टाइम तो. हा आता लई टाइम आला बेकार. टाइम आला मधला टाइम लय अवघड. खरंय 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 खरंय. आता टाइम अजून मागला मोहर येऊ नाही. मागलं मोहर येऊ नाही म्हणजे मागचे दिवस आता पुढे येऊ नाहीत म्हणायचं. पुरीच्या बापाची लयच बेजारी होती पहिली. पोराच्या बापाची हांजी हांजी करायला लागायची त्यांना. म्हणजे मग त्या पुरीला मोर जायचं आणायचं हळदीला जायचं.
आणि लग्न जाऊन गर्दी आणि 2 बार 3 बार नांदा येऊस तर माघार जाऊस तर बी त्या नवऱ्याची ओळख सुद्धा नसते. ओळखच नव्हती. बराबर बराबर बराबर. आता हळद लागून द्या जमून द्यायना. खरंय खरंय अगोदर बोलतात फोनवर. हो मला वाटतं रस्त्यातच केलं. खरंय खरंय खरंय. पहिले सासरवासी सासूला सासऱ्याला जर आडवा बोलली तर तिला नांदीत नव्हतं. इतकं म्हणजे टाईट नियम होते कडक. काहीच नियम होते. म्हणायचे तुझं काय करायचं मग काय ते. तुझ्या आई बापाच्या घरी खरंय खरंय खरंय. गरज नाही मला म्हणायचं. हा. आता काही सासू सासरे त्रास देत होते का सुनायला पहिले? आता नाही ना, मग करी कशा उचलून भाकरी होत्या त्या काय टोपल्यात भाकरी हात घालून दिसायच्या का काय. एकटी बी कळण्याची कोंड्याची कशाची भाकरी सासून ठेवायच्या कळणं आणि त्याची भाकरी करायची आणि ती सासूर असणीला कोंडा म्हणजे ते चाळून चाळून राहिलेला त्यो तेव आणि त्याची भाकर बनवून सुनाला खायला द्यायची कुणाला खायची. आणि ह्यानी चांगल्या खायच्या. म्हणजे अवघडच होतं की पहिले लईच अवघड होतं म्हणायचं मग. मग आणि आंघोळीला पाणी होतं काय तुला. हा आता तर आणि मग कुठं आंघोळ करायची कशी आंघोळ करायची गाजर घ्यायची हा आणि जायचं डबाला. डावाला जाऊन आंघोळ्या करायच्या. जायचं आंघोळ का लुगडं आपले तडपण असायचे दसऱ्याचे ह्याचे एवढाले धडके हा आणि लुगडं जायचं आणि वाळू घालायचं हिरा करायचे. हिरा उपसायचा घागरी जायच्या मग त्या घागरी भरायच्या तर लुगडे येड्यावाकडे वाळायचे वाळायचे तोपर्यंत आणि बरोबर. मग ते वराडतात तर वाळतच नसत तसेच नेसायचे. लुगडे होते काय डबल हा एकच लुगडं एकच लुगडं डबल लुगडं सुद्धा नव्हतं. म्हणजे वर्षामध्ये एक लुगडं घेते वर्ष 12 महिन्याला आणि ते कसं पण फाटत नव्हतं का? मग 12 महिने कस तरी धुडका झाला तरी नेसायचं तेच गुंडाळायचं आणि वरच्या धुडका घ्यायचे दोसराचे नेसायचं आणि लुगडं जायचं आणि वाळू घालायचं. हिरा उपसायचे पाणी भरायचं घागर भरून तर जेवढं वाळून तेवढं आणि मग वराटात काय वाळत होतं का. खरंय खरंय खरंय. वराटात लुगडं वाळत नव्हतं. आणि पुन्हा दुडक्याला दुडके जोडून ते ठिगळं ठिगळं देऊ तयार करीत असतील दोघं. 2-3 तडपाचे 3 दिन त्याला हिथं डिगळा हिथं ठिगळं हिथं ठिगळं हिथं ठिगळं. गाड्याला बी तसलं असन दोस्तरायला. दोस्तराला बी होते दंड घालायचे. दुसरं नेसायला नसत येत. मग हे कपडे कसे शिवत होते पहिले? जम्पर ते कसे शिवायचे? जम्पर नव्हत्या चोळ्या होत्या. चोळ्या कशा शिवत होते मग मिसन नव्हती तर? ते हातावर शिवी हातावरच. चोळ्या हातावर शिवी येते तिने बाय माझी चुळी शिवून घे माझी हे चुळी देवा म्हणजे हिस्सा बी ठिगळ द्यायचं एक ठिगळ द्यायचं हिथं एक ठिगळ द्यायचं आणि ती ठिगळ बी फाटले तरी बी ती लिहायच्या तरी बी नसत मिळत. आता काय करते नसल्या उघड राहण्यापेक्षा आपलं ठिगळ द्यायचं ठिगळ देऊ देऊ द्यायच्या. सासर वासनीला कोणी म्हणतच नसत. खरंय 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 खरंय. गस्ताचा काय प्रकार आहे? गस्त घाली तुमच्या इथं म्हणत पहिले वाड्यावर आपल्या ते काय होतं ते? गस्त म्हणजे चोरा चिलट्यामुळं कोण बाहेर येतंय कोण कोणाच्या चोऱ्या करतंय कोण कोणाला काय करतंय कोण कोणाचे गळ उघडीतंय काय नेतेत काय नाही असे त्याच्यामुळे चोऱ्या होत्या. पुन्हा अंगावर डागा असेल डाग जर अंगावर असला तर ती झोपलेल्या बाहेर झोपल्यात का घरात झोपल्यात बाहेर जर झोपल्या. आता सून घरात असते तर सासू बाहेर झोप तिच्या अंगावर जर काय असतं तर काढून घेऊन जाईल चोर. हा त्याच्यामुळे मग आपला राखणदार होता म्हणायचं ते गस्त घालायला. हा मग गस्त जरा आपल्या इथं लय होते झाजे मार होते तेलखंडीचे गस्त घालायचं. मग येत नसतं त्यांनी जरा फरक पडायचा चोर येत नव्हते त्याच्यामुळे. म्हणजे गस्ती आले की जागा राहते ना माणसं. हा 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 खरंय खरंय खरंय. आरडला की जागी राहत असते ना. आहेत का जाग म्हणायचा मोठ्याने आरडत असतील तशी. आणि त्याने माणसाला गड्या माणसाला बोलायचं ना उठवायचा जाग करायचा जाग राहा म्हणायचा. हा 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 आहेत का जाग म्हणायचा. हुशार म्हणायचा. हुशार म्हणायचं. आहेत का हुशार. मग तशी आरळी द्यायची असं करायचं तालामध्ये आरळी द्यायची तशी. तुर्तास या मुलाखतीमध्ये येथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा या आजीबाईची मुलाखत घेऊन मी आपल्या समवेत हजर होणार आहे. तत्पूर्वी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा शेअर करायला देखील विसरू नका आणि
कमेंट आपली अत्यंत महत्त्वाची आहे, नक्कीच करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. नमस्कार मित्रांनो.